पंचवटी सोन्या मारुती देवालय RTO सर्कल बेळगाव. त्याविषयी देवळाच्या विषयी बोलायचं म्हटलं तर आज जवळजवळ 150 ते 200 वर्षाच्या पूर्वीचं हे देवस्थान आहे. आणि मारुती सोन्या मारुती हे काय नाव पडले की फार वर्षा अगोदर एक म्हातारी बाई होती, तिला मूल नव्हतं. त्या कारणाने देवाला मागणी मागितली आणि त्या बाईला त्या मारुती प्रसन्न झाला आणि तिला एक मूल झालं. आणि तिला त्या टायमाला त्या गरीब परिस्थितीमध्ये त्या बाईला सोन्या देवाला सांगितलेली की सोन्याची तुला कुंची देतो असं सांगितलेले. ज्या ठिकाणी त्या बाईला गरीब असते एवढी, तिला सोन्याची कुंची देता आली नाही. मग त्या मुलाचं नाव सोन्या म्हणून ठेवली आणि त्याच्यानंतर त्या सोन्याची टोपी मुलाची टोपी त्या मारुतीला आणून घातली. बाबा हे तू माझ्या सोन्याची तुला टोपी घातलो, हे असं एक प्रसिद्ध असं ते देवाचं वैशिष्ट्य आहे. आणि पंचवटी याचा अर्थ काय? पंचवटी म्हटलं तर एक 5 प्रारंभ आहेत. ह्या प्रारंभाच्या मधोमध बसलेलं हे सोन्या मारुतीचं मंदिर आहे आणि फार 150 ते 200 वर्षापासूनचं अगोदरचं आहे. इथे अगोदर एक साधू इथं सेवा करत होता, एक 100 ते 150 वर्ष अगोदर. त्यानंतर तो साधू तिथून गेला, वैजनाथला गेला. नंतर माझ्या आजोबा मल्हारी उमाना अनगोळकर आणि तिथून देवाची सेवा सुरू केली. त्याच्यानंतरच आम्ही ह्या देवाचे ट्रस्टी आणि देवाचे आम्ही ते इथं आणि पूजा अर्चा ही आम्ही चालू करत असतो. आणि देवाचं दरवर्षीप्रमाणे कार्तिक अमावस्याला एप्रिल महिन्यामध्ये जेव्हा हनुमान जयंती होते तेव्हा फार मोठा या देवाचा उत्साह होत असतो. सकाळी मॉर्निंग रात्री भजन वगैरे होत होतं अगोदर. आता नाही आहे, फक्त अभिषेक बाणपूजा आणि दिवसभर इथे आंबील घुगऱ्या सुंटोटाचा प्रसाद करत असतो. आणि इथं बघतो लोक बरेचसे असं लोकांना लोकांकडून देणगी मिळते आणि आम्ही असं दरवर्षी आम्ही प्रोग्राम ठेवत असतो. आणि या टायमाला कार्तिक अमावस्या म्हणजे जेव्हा डिसेंबरमध्ये कार्तिक अमावस्या येते, प्रत्येक वर्षाप्रमाणे आम्ही जवळ 100 ते 150 वर्ष झालं प्रत्येक कार्तिक अमावस्याला इथं पूर्वी 15 ते 20 हजार लोक जेवण करत होते. आता जरा थोडंसं कमी आहे, कारण आता तीच प्रथा ठेवलेली आहे. एक 4-5 हजार लोक इथे जेवण करून आणि आम्ही आमच्या हे पंच कमिटी देवस्थानचे आम्ही जे भाऊबंदकी आहे ते अजून आम्ही कोणाकडे हे केलेलं नाही. आम्ही तीच परंपरा चालू ठेवली आहे, तीच परंपरा चालू ठेवणार आहे बस.